बंधू आणि भगिनींनो, सस्नेह जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आदरणीय आनंद दिघे साहेब, तसेच आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथराव शिंदे साहेब, तसेच आमदार राजेश मोरे साहेब यांच्या प्रेरणेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होत असून शिवसेना पॅनल क्रमांक 29 अधिकृत उमेदवार श्री नितीन पाटील, सौ रंजना नितीन पाटील, श्री रवी पाटील, सौ रुपाली रवी म्हात्रे निवडणुकीस सामोरे जात आहे. आपल्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर शिक्कामोर्तब करून आपल्या अधिकृत उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून आणूया आणि आपल्या प्रभागाचा विकास करूया. आपली निशाणी धनुष्यबाण. राजकारण त्यांच्यासाठी सत्तेचा मार्ग नाही, सेवेचा मार्ग आहे. नितीन पाटील साहेब यांचे कार्य आपण स्वतः व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जाणून आहात. गेल्या अनेक वर्षापासून रस्ता, पाणी, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, स्वच्छता या सगळ्या विषयांवर नागरिकांच्या अडचणींसोबत उभं राहून त्यांनी काम केलेलं आहे. फोन आला की वेळ पाहिली नाही, दिवस रात्र पाहिली नाही, फक्त समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. कोरोना महामारीच्या अंधाऱ्या आणि भीतीच्या काळात नितीन पाटील हे नाव नागरिकांसाठी आशेचा किरण ठरले. जेव्हा अनेक जण घराबाहेर पडायलाही घाबरत होते, तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून ते रस्त्यावर उतरले. लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ पद नव्हे तर संकटात धावून जाणारा सेवक असतो, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले. कोरोनामुळे ज्या कामगारांचे, मजुरांचे रोजगार बंद झाले होते, अशा 750 पेक्षा अधिक नागरिकांना 4.5 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी दररोज 2 वेळच्या जेवणाचे डबे पुरवण्यात आले. तसेच हजारो नागरिकांना अन्नधान्य किट, जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले. ॲपल मंडी सारख्या ॲपच्या माध्यमातून घरोघरी भाजीपाला पुरवठा यासारखे उपक्रम त्यांनी हाती घेतले. श्री संजयजी देढिया यांच्या पुढाकाराने श्री डोंबिवली KVO सेवा समाज संचालित आरती फाउंडेशन, कच्ची जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकूर हॉल डोंबिवली पूर्व येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. रुग्णांसाठी हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन सिलेंडर, इंजेक्शन व औषधे मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा, प्रसंगी स्वखर्चातून ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा, मास्क, सॅनिटायझर, आर्सेनिक अल्बम 30, औषध मोफत वाटप व आरोग्य साहित्याचे मोफत वितरण, कोविडग्रस्त व क्वारंटाईन कुटुंबांना मानसिक आधार व प्रशासनाशी समन्वय, स्थलांतरित मजूर, ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी विशेष मदत मोहिमा, रुग्णालय, महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधून तातडीची मदत, प्रभागातील प्रत्येक घराघरात अँटीजेन टेस्ट कॅम्प घेऊन कोविडच्या प्रचार आणि प्रसाराला वेळीच आळा घातला. कार्यकर्ते तसेच अग्निशमन दल यांच्या मदतीने प्रत्येक चाळ, इमारत, सोसायटीमध्ये वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात आले. प्रभागातील स्वामी विवेकानंद शाळा येथे लसीकरण केंद्र उभारून प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांना कमीत कमी वेळात लसीकरण कसे होईल यासाठी प्राधान्याने लक्ष दिले. त्या कठीण काळात नितीन पाटील हे नाव मदतीचे, मायेचे आणि विश्वासाचे प्रतीक बनले. आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः कल्याण डोंबिवली शहरात जे विकासाचे काम दिसत आहे, त्यामागे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आपले पक्षप्रमुख माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेब यांचे खंबीर, निर्णयक्षम नेतृत्व आहे. रस्ते, उड्डाणपूल, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा, वाहतूक सुधारणा, महत्वाचे विकास प्रकल्प हे सगळं त्यांच्या अविरत प्रयत्नामुळे शक्य झालेलं आहे. कल्याण डोंबिवली आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघात जे केंद्र सरकारचे उपक्रम, निधी आणि योजना जमिनीवर उतरल्या, त्यांचा थेट फायदा आपल्याला होत आहे. हीच विकासाची साखळी महापालिकेपर्यंत मजबूत करण्यासाठी आपण शिवसेनेच्या या पॅनेलला साथ देणं खूप महत्वाचं आहे. ही निवडणूक फक्त 4 उमेदवारांची नाही, तर आपल्या प्रभागाच्या सुरक्षित, स्वच्छ आणि विकासाभिमुख भविष्यासाठीची आहे. आपला विश्वास आणि आपलं मत त्यांच्यासाठी ऊर्जा आहे आणि आपलं मत त्यांच्या कामाची दिशा ठरवणार आहे. चला तर मग शिवसेनेच्या अधिकृत पॅनलला प्रभाग क्रमांक 29 मधून भक्कम पाठबळ द्या. तुकारामनगर वॉर्ड म्हणजे जन्मभूमी आणि कर्मभूमी. या वॉर्डातूनच विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्याला मित्रमंडळींसोबत सुरुवात करण्यात आली. नगरसेवक म्हणून या वॉर्डात पुढील प्रमाणे विविध विकासात्मक कामे करण्यात आलेली आहेत. नमस्कार. आज इथे आपले आमदार राजूदादा पाटील यांच्या निधीतून आज इथे भूमिपूजन आहे. आपल्याला माहीतच आहे, विकास कामं करताना आम्हाला फारच तारेवरची कसरत करावी लागते, कारण मागील 5 वर्षापासून निवडणुका न झाल्यामुळे आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा
ही विकास कामं होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आमदार राजूदादा पाटील यांच्याकडनं आपण सुनील नगर येथील बहिणाबाई गार्डन याचं सुशोभीकरणासाठी आज राजूदादाने 13 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे. तसंच सुनील नगर परिसरातील श्रवण पाटील बिल्डिंग असेल, गजानन निवास असेल, दशरथ भुवन असेल आणि तो परिसर तिथल्या बंदिस्त गटारं असतील, पायवाटा असतील, यांच्यासाठी 25 लाख रुपये निधी आज राजूदादांकडून मिळालेला आहे. तसंच रुपाबाई निवास, आई निवास या संपूर्ण परिसरासाठी सुद्धा 20 लाख रुपये निधी आज मिळालेला आहे. गावदेवी मंदिर सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये निधी आज त्यांच्याकडनं मिळालेला आहे. राजूदादांकडनं एक ना अनेक कामं जी आम्ही त्यांच्याकडनं मागणी केली आणि त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे आज आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. असं सहकार्य आमच्या प्रभागाला आपल्याकडनं लाभो हीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्मला निवास, अंबिका भुवन, सीतामाई केणे सदन बिल्डिंग या परिसरात पेवर ब्लॉक लाद्या व 4 इंच व्यासाची पाण्याची लाईन टाकण्यात आली. आयरे रोड ते लक्ष्मण रेषा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात आले. सुधा स्मृती सागर ते नवचेतन सोसायटीपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात आले. स्वामी शाळा ते दत्तनगर चौक आणि तिथून पुढे नांदिवली रोड DNC शाळापर्यंत हा रस्ता कॉन्क्रिटीकरण तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंदिस्त गटारे व पायवाटा तयार करण्यात आल्या. प्रगती कॉलेज अर्जुन सदन बिल्डिंगपासून सूर्यप्रकाशवाडी येसुबाई केणे बिल्डिंगपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण. तुकाराम नगर, भगतवाडी, केशव भुवन बिल्डिंग, मनोहर भगत बिल्डिंगपासून साई विहार प्रसाद प्रभात बिल्डिंग, साई विहार बिल्डिंगपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण. वृंदावन, सुदामा ते परशुराम सुदामा व तेथून पुढे कटेश्वरी दर्शन, कनिष्क कुंज बंगल्यापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण. आयरे रोड तुकाराम नगर येथे आपला दवाखाना सुरू करण्यात आला. मडवी नागरी आरोग्य केंद्राच्या सहकार्याने दर महिन्याच्या 3ऱ्या मंगळवारी मातोश्री आनंदीबाई पाटील ग्रंथालय, स्वामी विवेकानंद शाळा चौक, दत्तनगर येथे बालकांचे विविध लसीकरण शिबिर मोफत आयोजित केले जाते. तसेच रक्त तपासणी शिबिर, विविध सरकारी योजनांची माहिती, उदाहरणार्थ आयुष्यमान भारत कार्ड, अपंग विधवा यांच्यासाठी पेन्शन, संजय गांधी निराधार योजना, विविध सरकारी दाखले इत्यादी सहज उपलब्ध करून दिले जातात. मातोश्री आनंदीबाई पाटील ग्रंथालय हे स्वामी विवेकानंद शाळा चौक येथे उभारण्यात आले. परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच वाचक प्रेमी या ग्रंथालयाच्या माध्यमातून आपली वाचन संस्कृती जोपासतात. आमदार श्री राजूदादा पाटील यांच्या 20 लाख रुपयांच्या निधी अंतर्गत आई निवास बिल्डिंग, रुपाबाई निवास बिल्डिंग मागील परिसरात बंदिस्त गटारे उभारण्यात आले. नेहांकित मित्रमंडळ गल्ली, प्रथमेश बिल्डिंग, गगनगिरी, आशिष बंगला, जनाबाई निवास, संचित बंगल्यापर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व बंदिस्ते गटारे तयार करण्यात आली. स्नेहांकित मित्रमंडळ गल्ली, रणजित भुवन बिल्डिंगकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण. आयरे गावाबद्दल नितीन पाटील म्हणतात, आयरेगाव हा वॉर्ड देखील माझ्या शेजारील वॉर्ड आहे. मात्र या वॉर्डमधील नागरिकांची समस्या भिन्न आहे. आयरेगाव या वॉर्डचा जो भाग तुकाराम नगर परिसरात येतो तेथील नागरिकांनी तर या नगरसेवकांना गेल्या 10 वर्षात कधी पाहिलेच नाही. ते नगरसेवक कधी या विभागात फिरकलेच नाहीत. त्यामुळे विविध पायाभूत सुविधांपासून आणि विकास कामांपासून वंचित असणाऱ्या या परिसरातील नागरिक जेव्हा जेव्हा माझ्याकडे त्यांच्या समस्या घेऊन आलेले आहेत तेव्हा तेव्हा त्या देखील सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आयरेगाव या विभागात पुढील प्रमाणे नागरिकांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. आयरेगाव येथे लक्ष्मण रेषा येथून जाण्यासाठी रेल्वे लाईन ओलांडून आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना जावे लागत असे आणि यावर तोडगा म्हणून सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 4,90,00,000 रुपयांचा भरीव निधी अंडरपास बांधकामास मंजूर करण्यात आला. यामुळे नागरिकांचा सुरक्षित प्रवास आणि सुरक्षित जीवन याची हमी देण्यात आली. नगरसेवक नितीन पाटील बोलतो, डोंबिवली. परवा DRM साहेब आणि DFCCची एक मीटिंग खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी लावली होती. तर इथला जो DFCCचं जे काम चालू आहे त्याच्या इथे एक अंडरपास घेतलेला आहे त्यासाठी डोंबिवली इथे. तर मी तुम्हाला सुरेशजी आलेले DFCCचे ते तुम्हाला थोडंसं सांगतील. 1 मिनिट. आप जरा इनको समझाओ तो पता चले. हेलो सर. ये सर, ये इधर एक सेंट्रल रेलवे से एक प्रपोजल पुटअप किया था YP सिंह सर के समय, DN ईस्ट के समय, ये ऑफिस में एक सबवे के लिए 3 मीटर बाय 2.5 मीटर का आयरे में.
सबवे 3/5 पर कहाँ पे? 3 मीटर पे 2.5 मीटर आयरे, विलेज आयरे, कोपर रेल्वे स्टेशन सामने. किलोमीटर 48/100 IR किलोमीटर जो है 48/100 to 200. हाँ सर, वहाँ जो है 4.9 करोड़ का एक नोट चलाया है ये ऑफिस में. वही सर उनका जो है स्टेटस और कब होगा करके पूछो. तो ये 4.9 करोड़ का प्रपोजल ओपन लाइन ने प्रोसेस किया था. प्रोसेस किया. यस सर. वो आयरे सबवे के लिए. आयरे सब है. तो एग्जिस्टिंग वहाँ पे कोई एलसी वगैरह होगा फिर? नहीं, इधर एलसी कुछ नहीं है सर. ये एक ट्रेसपासिंग है तो हो रहा था, तो फिर कास्टर साहब सभी DRM को मिला है. तो 3 जगह ये जो ये नोटिंग पे सबवेज प्रपोज किया है, उसमें ये इस जगह पे है, आयरे में है. आयरे में एक है. तो अभी आप क्या स्टेटस जानना चाहते हैं कि ये कहाँ पे है अभी? हाँ सर, हाँ वो अभी पूछ रहे हैं. अभी सभी आया हुआ है इधर. तो ऑफिस का स्टाफ चला गया, देखो मैंने कल ही चार्ज किया. हाँ सर, हाँ. चलेगा. हाँ सर, आप उनसे कल बात करने के लिए बोलता हूँ सर आपसे. थोड़ा स्टाफ आ जाएगा ना कल. हाँ सर. तो भाई ये कहाँ पे है ये हाँ सर. लोकेशन और हाँ, इसका फोटो भेज दीजिए. ये फोटो भी भेजने के लिए बोल देता हूँ सर अभी सर अगर को. आपके पास कोई डिटेल या पता सब देता हूँ, सब देता हूँ. हाँ होगा ना, जी हाँ, तो मुझे इस नंबर पे व्हाट्सएप कर दो. कर दो. तो ओके. क्या है, मुझे भी थोड़ा सामने वाले को पूछने में, डिटेल्स निकलवाने में आसानी होगी. बरोबर आहे सर. हाँ सर, ठीक आहे. एक मिनिट. एक मिनिट मयुरेश साहेब, तर हे सगळं मी तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपला. याचं थोडं डिटेल्स आम्हाला द्या की बाबा कुठपर्यंत हे पोहोचलंय, कोणत्या स्टेजला आहे. हा, मग ते समजलं ना तर पटापट काम होईल. आणि इथे अजून बरीचशी कामं पेंडिंग होती, त्यासाठी त्यांना बोलवलेलं होतं. हा, आणि त्याबरोबर तुमचा हाही विषय होता. हा चालेल, मी उद्या तुम्हाला हे व्हॉट्सअपवर सगळं डिटेल देतो साहेब. हा, हो सर. आपका धन्यवाद काम सर. फाइनल होने से DFCC कॉरिडॉर रेल्वे लाईनमुळे बाधित झालेल्या 140 कुटुंबांचा बचाव करण्यासाठी रेल्वे DRM व कलेक्टर साहेब यांच्यासोबत सतत 9 महिने सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पाठपुरावा घेण्यात येऊन जवळजवळ सर्वच कुटुंबांना पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यश आले. की आमच्या पूर्ण 140 रूमला रेल्वेने एक लेटर इश्यू केलं होतं की तोडायचं म्हणून. त्याच्यामध्ये आम्हाला महिलांना जवळजवळ आम्ही 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर जवळजवळ कुठलीच महिला झोपली नसेल. 140 रूम मध्ये तेव्हा ते माणूस नितीन पाटील साहेब आमच्याबरोबर स्वतः ट्रेननी स्वतःहून रेल्वेनी प्रवास करून, कारण आज एवढी गर्दी डोंबवलेली असते पण स्वतःची गाडी घेऊन नाही आले, पण स्वतः सामान्य माणसासारखे प्रवास करून रेल्वे ऑफिसरना भेटण्यासाठी विटीला गेले होते. CSTला येऊन तिथल्या माध्यमाशी संपर्क करून जेवढं त्यांना कमीत कमी डॅमेज करता येईल ह्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यासाठी तलाठीला भेटणं, कलेक्टर साहेबांना भेटणं, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी त्यांचा अप्रोच होता. माननीय खासदार आपले श्रीकांतजी शिंदे साहेब त्यांच्याशी सातत्याने त्यांचा पाठपुरावा करत होते. 140 रूम बाधित होता त्याचं एवढं रिडक्शन कमी झालं की 20-22 रूमला फक्त धक्का, ते सुद्धा म्हणजे ते करणं जरुरीच होतं कारण ते रेल्वेच्या ह्याच्यामध्ये येत होतं. पण बाकीच्या सगळ्या रूमला धक्का लागून न देता त्यांनी आम्हा लोकांना व्यवस्थित या ठिकाणी सुखरूपरित्या ठेवलेलं आहे. रूम जेव्हा तोडल्या तेव्हा 400 ते 800 पोलीस इथे असतील, पण फक्त एक ते नितीन पाटील साहेबच होते जे आमच्या सगळ्यांसोबत उभे होते. जेवढे आमचे 140 रूम जाणार होते त्यातल्या फक्त 20 रूम गेले असतील, पण बाकी सगळ्यांना जे काही मिळालं आहे घर त्यांचं ते फक्त नितीन पाटील साहेबांमुळे, बाकी कोणामुळेच. 20 रूम गेले त्यांना सुद्धा पाठिंबा आहे. त्यांना पण असं त्यांनी असं वाऱ्यावरती सोडलेलं नाहीये. बाजूला तुमच्या साई निकेतन वगैरे चाळ आहे. तुम्हाला माहिती आहे ना, मागच्या वेळेला रेल्वेवाले तोडायला आले, किती 400, 500 पोलीस घेऊन यायचे ना. कोणाच्या आयरे गावाच्या वाटत आहे ना. माझा काय संबंध होता, वाचवलं ना. DRM असेल, कलेक्टर असेल, या सगळीकडे मिटिंग लावून आपण त्यांची घरं वाचवली. पण दादानी जे आमचं काम केलं त्याच्यामुळे आम्ही आज व्यवस्थित सगळ्या महिला अगदी संकोचपणे आम्ही झोपतोय. पण तुमचं काम करणारा माणूस हा एकच आहे, नितीन पाटील साहेब. त्याच्यावर रवी पाटील साहेब, त्यांचे मिसेस जे काय आहेत त्यांचं म्हणजे पूर्ण घराणं एक. हा, ते सगळ्यांनी आमच्या चाळीशी भक्कमपणे आमच्या पाठीमागे उभे आहेत. आमची नुसती चाळ नाही तर आजूबाजूचे जेवढे सराउंडिंग आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांना कधी रात्री 2 वाजता जरी अप्रोच केला तर आम्हाला त्याचा आन्सर मिळतं. विचार करा पक्का, धनुष्यबाणावर मारा शिक्का. डोंबिवलीतील
अनधिकृत घोषित करण्यात आलेल्या 65 इमारती, त्यामधील अधिकांश इमारती या आयरेगाव या वॉर्डमधील आहेत. या इमारतीमधील नागरिकांना देखील देण्यासाठी मंत्रालय स्तरावर सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून वरिष्ठ स्तरावरील बैठकांचे आयोजन करून सकारात्मक निर्णयाकडे वाटचाल सुरू करण्यात आली. कुमार गुप्ताजी यांच्याबरोबर बैठक झाली. त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह त्याचबरोबर रेव्हेन्यूचे अधिकारी होते, महानगरपालिकेचे आयुक्त त्याचबरोबर कलेक्टर महोदय देखील ठाणे हजर होते आणि त्या 65 इमारतीमधील प्रतिनिधी आणि आमचे सगळेच नगरसेवक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 65 इमारतींचा जो विषय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चालू आहे, ज्याच्यासाठी कोर्टाने आदेश दिलेले आहेत की ह्या इमारती बांधत असताना याच्यामध्ये जी डॉक्युमेंटची फॉर्जरी झाली त्या अनुषंगाने त्या 65 इमारतींवरती कारवाई करावी. पण ह्या 65 इमारतीमध्ये राहणारे जे लोक आहेत रहिवासी, यांना कुठलीच माहिती नव्हती की ह्या इमारती बांधताना किंवा खरेदी करताना रजिस्ट्री करताना याच्यामध्ये डॉक्युमेंटची फॉर्जरी झाली होती. रेराच्या डॉक्युमेंटची फॉर्जरी असेल किंवा कल्याण डोंबिवली पालिकेमधील डॉक्युमेंटची फॉर्जरी असेल, घेताना पूर्ण ज्या प्रकारे कुठलंही आपण लीगल फ्लॅट विकत घेतो तशाच प्रकारे जे आहे ह्या सगळ्या लोकांनी तिकडे फ्लॅट विकत घेतले. विजय विहार बिल्डिंग ते आशा प्रेम सोसायटी, जय अंबे सोसायटी, मातृछाया सोसायटी, ओम लक्ष्मी पार्क सोसायटी, अंबरराय सोसायटी पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण तसेच 6 इंच व्यासाची पाण्याची लाईन टाकण्यात आली. सुंदरा कॉम्प्लेक्स ते पांडुरंग कृपा बिल्डिंग, ब्लॉसम बिल्डिंग, अन्नपूर्ण पूजा, अन्नपूर्णा आरती परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. पांडुरंग कृपा बिल्डिंग ते अर्जुन टॉवर, अर्जुन पार्क सोसायटी पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत याच परिसरात मिनी डीपी उभारण्यात आले, त्यामुळे कमी जास्त दाबाचा होणारा विद्युत पुरवठा सुरळीत झाला. पालवी निकेतन ते साई छाया चाळपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन टाकून वर काँक्रिटीकरण करून पक्का रस्ता तयार करण्यात आला. अन्नपूर्णा पूजा सोसायटी ते साई समर्थ चाळ आणि तिथून पुढे अन्नपूर्णा आरती ते सुंदरा कॉम्प्लेक्स सोसायटी परिसरात नवीन बंदिस्त गटारे बांधण्यात आली. माननीय आमदार श्री राजूदादा पाटील यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या निधीतून गावदेवी मंदिर परिसर सुशोभीकरण, गावदेवी मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवण्यात आले तसेच काँक्रिटीकरण करण्यात आले. सुनील नगर लोकसंख्या वाढीनंतर तुकाराम नगर पासून वेगळा झालेला भाग सुनील नगर म्हणून उदयास आला. शेजारील वॉर्ड असून सुद्धा एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून या विभागातून वेळोवेळी ज्या काही नागरिकांच्या समस्या निदर्शनास आल्या, सजग नागरिकांकडून विविध मागणी करण्यात आली आणि त्यानुसार विभागातील नागरिकांना देखील पुढील प्रमाणे विविध विकासात्मक कामे उपलब्ध करून देण्यात आली. सन्माननीय लाडके खासदार यांच्या अथक प्रयत्नाने इथे 13 करोड 65 लाख एवढी निधी होऊन सुनील नगर, अशोक वाटिका ते दत्तनगर या परिसराचं काँक्रिटीकरणाचं आज इथे भूमिपूजन संपन्न झालेलं आहे. सुनील नगर वासीसाठी ही फार मोठी पर्वणी आहे. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, महानगर कंपनीकडनं गॅस लाईनचं काम खासदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. फक्त आता कनेक्शन जोडायचं काम फक्त बाकी आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकाचं काम आता फर्निचर फायनल स्टेजला आहे, ते पण आता पूर्णत्वात होईल. फक्त त्या महिन्याभरात तेही पूर्णत्वात येईल. त्याचबरोबर सुनील नगरसाठी आरोग्य केंद्र अंबर राघव बिल्डिंगमध्ये काम सुरू आहे आणि ते सुद्धा अवघ्या महिन्याभरात ते पण उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आशापुरा बिल्डिंग, आशापुरा मंदिर आणि तो परिसराचा जो रस्ता इतके दिवस वादात अडकला होता आणि खासदार साहेबांनी निधी देऊन म्हणजे जवळजवळ 20-25 वर्षापासून प्रलंबित आहे सर, आणि आपल्या माध्यमातून आज तो पूर्णत्वात येतोय. एवढंच नव्हे तर सुनील नगरच्या खेळाडूंसाठी, होरकरू खेळाडूंसाठी बॅडमिंटन कोर्टचं सुद्धा आत्ताच भूमिपूजन केलेलं आहे आणि याचं काम आता त्वरित म्हणजे साधारण आठवड्याभरात हे काम सुरुवात पण होईल. आयरे गावासाठी अभ्यासिकासाठी सुद्धा खासदार साहेबांनी 10 लाख रुपये निधी दिलेले, वर्क ऑर्डर झालेली आहे. आणि एवढंच नव्हे तर आज संपूर्ण डोंबिवली शहर आपण बघताय सगळीकडे काँक्रीटचं जाळं सन्मानाच्या माध्यमातून आज विकलं गेलेलं आहे आणि सगळीकडे रस्त्याची कामं चालू दिसत आहेत.
महापालिकेचं वाचनालय असेल, पत्रीपूलचा ब्रिज झालेला आहे, ठाणा मानकुली ब्रिजचं काम सुरू आहे, खोफरगाव ते रेती बंदर 18 कोटीचा आता सुद्धा त्याचंही भूमिपूजन करून आले. त्याचा अजून हा आकडा 1000 कोटीत गेलेला आहे. उपस्थित सर्वांचं आपण इथे व्याज काढून आला त्याबद्दल सन्माननीय मंत्री महोदय साहेब, खासदार साहेब सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि असंच लक्ष ह्या आमच्या प्रभातकडे ठेवा. महापालिकेचे इलेक्शन अजून 2 वर्ष प्रशासकीय राजवट आहे, बरीचशी कामं अजून लागणार आहेत आणि आपण कराल त्याबद्दल आम्हाला फिल्मांतही मनात शंका नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार श्री राजूदादा पाटील यांच्या 10 कोटी रुपयांच्या निधीतून जाधव चाळ, जाधव बिल्डिंग, श्रावण पाटील बिल्डिंग, दशरथ भवन बिल्डिंग येथे बंदिस्त गटारे, पायवाटा व पेवर ब्लॉक बसवण्यात आले. अश्विनी अपार्टमेंट आंबा भवानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवण्यात आले. अशोक वाटिका सोसायटी परिसरात नवीन पाण्याची लाईन टाकण्यात आली. सर्व रस्ते पावसाळ्यापूर्वी तसेच सणासुदीपूर्वी डांबरीकरण केले जाते. अशोक वाटिका सोसायटी ते शीतल व बिंगोधाम सोसायटीपर्यंत नवीन बंदिस्त गटारे व फुटपाथ. मातोश्री आनंदीबाई पाटील ग्रंथालय बहिणाबाई उद्यान शेजारी उभारण्यात आले. आशापुरा कॉम्प्लेक्स सुनील नगर समोर माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथराव शिंदे साहेब यांच्या निधीतून बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले. मडवी नागरी आरोग्य केंद्राच्या सहकार्याने दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मातोश्री आनंदीबाई पाटील ग्रंथालय येथे बालकांचे विविध लसीकरण शिबिर मोफत आयोजित केले जाते. तसेच रक्त तपासणी शिबिर, विविध सरकारी योजनांची माहिती, उदाहरणार्थ आयुष्यमान भारत कार्ड, अपंग विधवा यांच्यासाठी पेन्शन, संजय गांधी निराधार योजना, विविध सरकारी दाखले इत्यादी सहज उपलब्ध करून दिले जातात. अशोक वाटिका सोसायटीपासून बहिणाबाई गार्डन, रवी संकेत सोसायटीपासून जिग्नेश इंद्रप्रस्थ बंगला ते नील पद्म हॉल आणि तिथून पुढे DNC शाळा ते दत्तनगर चौक रस्ता कॉन्क्रिटीकरण तसेच बंदिस्त गटारे कामकाज पूर्ण करण्यात आले. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. महिलांशी संबंधित विविध कॅन्सर आजारांबाबत तपासणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत आणि इतर सामाजिक संस्थांमार्फत आर्थिक लाभ देखील मिळवून दिला जातो. महिलांशी संबंधित विविध कॅन्सर आजारांबाबत तपासणी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत आणि इतर सामाजिक संस्थांमार्फत आर्थिक लाभ देखील मिळवून दिला जातो. सुनील नगर तसेच तुकाराम नगर विभागामध्ये महानगर गॅस कंपनी यांच्या मार्फत घरोघर पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस पुरवठा सुरू करण्यात आला. द क्लासिक इमारतीमधील रहिवाशांसाठी महानगर गॅस लाईनचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून गॅस पुरवठा जोडणी व भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. हे कार्य नगरसेविका सौ रुपाली म्हात्रे व श्री रवी म्हात्रे यांच्या पुढाकाराने पार पडले. या कार्यक्रमाला नगरसेवक श्री नितीन पाटील व श्री रवी पाटील यांची उपस्थिती लाभली. तर खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार होत आहे. तसेच संपूर्ण परिसरातील पथदिवे नव्याने बसवण्याचे कामही सध्या प्रगतीपथावर असून त्यामुळे नागरिकांना सुरक्षितता व सोयी सुविधांचा लाभ मिळणार आहे. सुनीलनगर ते रेल्वे स्टेशन अशी बस सेवा सुरू करून नागरिकांना सुरक्षित तसेच व स्वस्त आणि मोफत दरातील प्रवास उपलब्ध करून देण्यात आला. तुकाराम नगर येथून देखील बस सेवा सुरू करण्याचा मानस असून पुढील काही दिवसात त्यास मंजुरी मिळेल. इथे सुनील नगर मधील रहिवाशांची सातत्याने जी मागणी होती की आम्हाला बस सेवा पाहिजे, जेणेकरून रात्री अपरात्री रिक्षावाले काही भाडं नाकारतात आणि येत नाही, त्यामुळे त्यांना प्रचंड असा त्रास होतो. आणि ही परिवहनची जी बस सेवा सुरू झाली की एक तर त्यांना भाडं फक्त 5 रुपये आकारलं जाणार आहे आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना ही बस सेवा पूर्णपणे मोफत असेल. फक्त त्यांनी आधार कार्ड दाखवायचं आहे, त्यांना फ्रीवालं तिकीट तिथे मिळणार आहे. म्हणजे अशी सुविधा ही नागरिकांसाठी होणार आहे. मी रविदादांना विनंती करीन की बसला पुष्पहार घालून तिची पूजा करावी. आणि आजची ही बस सेवा
नगरसेवक रवी पाटील, मी स्वतः नितीन पाटील, रंजना पाटील आणि रवी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. यांच्या मागणीनुसार ही आज इथे बस सेवा सुरू होत आहे. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दया जवरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लागलेला घेऊ दे पडू दे पाऊल. चला तर मग येणाऱ्या निवडणुकीत अशा कर्तव्यदक्ष 24 तास नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या राजकारण नव्हे तर हे समाजकारण आहे. माझी समाजाशी काहीतरी बांधिलकी आहे आणि म्हणूनच हे समाज ऋण फेडण्यासाठी निवडणुकीत उभ्या राहिलेल्या प्रभाग क्रमांक 29चा शिवसेना पॅनलच्या उमेदवारांना म्हणजेच श्री नितीन पाटील, श्री रवी पाटील, सौ रंजनाताई नितीन पाटील आणि सौ रुपालीताई रवी म्हात्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करूया. प्रगतीचे निशाण असणाऱ्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या हक्काचा माणूस निवडून देऊया. आपला विश्वास आपले मत, आपला विश्वास आपले मत, आपले मत अमूल्य आहे. अवश्य मतदान करा, मतदान निर्भीडपणे करा. विविध विकास कामांचा चेहरा मतदानावेळी आपल्या नजरेसमोर अवश्य उभा राहू द्या. आपले धडाडीचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार श्री नितीन पाटील यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा. धन्यवाद. आपले नम्र स्नेहांकित प्रचार प्रतिनिधी नितीन पाटील तसेच समस्त पॅनल सदस्य. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर शिक्कामोर्तब करून शिवसेनेच्या आपल्या 29 नंबरच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणूया आणि आपल्या प्रभागाचा विकास करूया. आपली निशाणी धनुष्यबाण, आमची निशाणी धनुष्यबाण, आपल्या सर्वांची निशाणी धनुष्यबाण. लक्षात ठेवा, आपलं मत आपला आवाज, आपलं मत आपला आवाज. आपले मतदान म्हणजे आपल्या प्रभागाची प्रगती. तुमचं मत तुमचा हक्क. तुमचे एक मत बदलू शकते देशाचे भविष्य. जर लोकशाही मजबूत करावायची असेल तर मतदान जरूर करा. लक्षात ठेवा, आपल्या योग्य उमेदवारांना निवडून द्या आणि मतदान दिनांक 15 जानेवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.